ratio for monohybrid cross? Can you tell me? What is the ratio for, yes, phenotypic ratio for monohybrid cross? Come on, tell me. 3:1. 75% डॉमिनंट कॅरेक्टर भेटेल, 25% रिसेसिव्ह कॅरेक्टर भेटेल. F1 मध्ये का F2 मध्ये? F1 मध्ये का F2 मध्ये? Can you tell me? कशामध्ये? Can you tell me? Yes. F1 मध्ये का F2 मध्ये? कुठे भेटेल? Yes, come on, tell me. F2 मध्ये. F2 जनरेशन मध्ये काय भेटणार आहे? 3:1, नॉट F1. F1 मध्ये तर सगळे हायब्रिड भेटतील. समजतंय? त्यानंतर आपण बघितलं होतं, यस, हिअर वी कॅन से बॅक क्रॉस. व्हॉट इज माय बॅक क्रॉस? बॅक क्रॉस म्हणजे काय? F1 हायब्रिडचा क्रॉस विथ एनी पॅरेंट. टेस्ट क्रॉस म्हणजे काय? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ रेसेसिव्ह पॅरेंट. व्हॉट इज द रेशो? फिनोटायपिक जिनोटायपिक बोथ आर सेम. इट इज 1:1. क्लिअर आहे? तर एवढं सगळं आपण या ठिकाणी ऑलरेडी अंडरस्टँड केलं होतं. आणि मग मोनो हायब्रिड क्रॉसवर, यस, मोनो हायब्रिड क्रॉसवर आपण काय केलं? मोनो हायब्रिड क्रॉसवर आपण काय केलं? यस, या ठिकाणी मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये, गुड आहे ना शिवानी, बरोबर. तर मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये आपण काय केलं या ठिकाणी? यस, है ना. तर 2 लॉ पण अंडरस्टँड केले. विच आर 2 लॉज? 2 लॉ कोणते अंडरस्टँड केले? सगळ्यांना पाठ करायला सांगितले होते. बेसिक्स लॉ है, दिस आर द लॉ ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्स के ऊपर कोई नहीं है. दिस इज द लॉ ऑफ मेंडल. मेंडल से बढ़कर कोई नहीं है. दिस लॉज आर गिवन इन एनसीईआरटी. एनसीईआरटी से बढ़कर कोई नहीं है. तर हे आलेच पाहिजे आपल्याला लॉ. आपण डीएनआरबी मध्ये बघणार आहे, बरोबर. कोणते लॉ आहे? पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स. 3 स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट होतं? पहिलं स्टेटमेंट लॉ ऑफ डॉमिनन्सचं काय होतं? यस, या ठिकाणी कॅरेक्टर आर कंट्रोल्ड बाय डिस्क्रीट युनिट विच इज कॉल्ड ऍज फॅक्टर. तर फॅक्टर ट्रान्सफर होतात, कॅरेक्टर ट्रान्सफर नाही होत. पॅरेंट्स मधून या ठिकाणी कॅरेक्टर ऍज इट इज ट्रान्सफर नाही होत, बरोबर. ठीक आहे, कॅरेक्टर अपिअर होतोय, अरे बरोबर आहे ना, चेहरा आई सारखा आहे, डोळे बाबांसारखे आहे ना, कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहे, पण कॅरेक्टर नाही होत ट्रान्सफर. ट्रान्सफर कोण होतं? फॅक्टर. समजतंय का? आणि फॅक्टर ऑलवेज इन पेअर. डॉमिनंट कोणाकडून आलाय? दॅट इज इम्पॉर्टंट, बरोबर. डॉमिनंट कोणाकडून आलाय? दॅट इज इम्पॉर्टंट. तो कॅरेक्टर एक्सप्रेस करेल. तर आय थिंक आता समजलं असेल, काही कॅरेक्टर है ना कोणाकडे कोणावर आहे? आईवर डिपेंड आहे. काही कॅरेक्टर वडिलांवर डिपेंड आहे. समजतंय का? ना काही सारखं आहे, बरोबर आहे ना. पण मग कलर वडिलांसारखं आहे, व्हॉट एव्हर. हे असे जे कॅरेक्टर आहेत हे कोणावर डिपेंड असतात? पॅरेंट्सवर. कारण डॉमिनंट जीन कोणाकडून आलाय? दॅट इज द आन्सर. सो आय थिंक साधा समजलंय तुम्हाला. पण मेन काय, बरोबर, मेन काय सांगितलं मेंडलने मेन सांगितलं, यस, काय? थर्ड स्टेटमेंट इन F1 hybrid, yes, one allele is dominant and another is recessive. दोन्ही कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही. मेंडलने काय सांगितलं? एका वेळेस एकच कॅरेक्टर एक्सप्रेस होईल आणि जो एक्सप्रेस होईल तो डॉमिनंट आहे, हे मेंडलने सांगितलं. हा लॉ आहे, पण याला एक्सेप्शन पण आहे. एक्सेप्शन आपण बघितले काल, अजून बघू पुढे, बरोबर आहे ना. सेकंड लॉ काय होता? लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेकंड लॉ काय होता? लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन काय सांगतोय? गॅमेट्स आर ऑलवेज प्युअर, है ना. गॅमेट्स नेहमी कसे असतात? प्युअर. कारण गॅमेट मध्ये नेहमी काय असतं? सिंगल अलील, है ना. सो व्हॉट एव्हर द अलील, दे विल गेट सेग्रिगेट, दे विल गेट सेपरेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन सच अ वे दॅट द गॅमेट विल रिसीव्ह ओनली वन अलील, है ना. गॅमेट मध्ये नेहमी एकच अलील असतो. म्हणून गॅमेट कधी इम्प्युअर आहे का? नाही. गॅमेट कधी हायब्रिड आहे का? नाही. गॅमेट कधी हेट्रोझायगस आहे का? नाही. ते ऑर्गॅनिझम आहेत. गॅमेट्स आर ऑलवेज प्युअर, कारण गॅमेट मध्ये सिंगल आलेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर. तर यस, अशा प्रकारे आपण अंडरस्टँड केले दोन्ही लॉ. आणि मग आता याला बघू आपण एक्सेप्शन. हळूहळू संख्या वाढत चालली ऑनलाईन वाल्यांची, वाय आय डोंट नो, बरोबर है ना. मी बंद करून टाकेल बरं ऑनलाईन, है ना. गैरफायदा नाही घ्यायचा आहे. काही सिरियस प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, बरोबर है ना, पण ऑफलाईन इम्पॉर्टंट आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट दॅट इज नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स. तर 5 पॉईंट आहे. आयडी म्हणजे काय? इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय? काल आपण बघितलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. कॅन यू टेल मी व्हॉट इज माय आयडी? When both the alleles they are not going to express completely. When both the alleles they are going to express partially. In F1 hybrid we get incomplete dominance मध्ये. F1 hybrid मध्ये काय भेटतं आपल्याला? We get, come on, काय भेटतं आपल्याला F1 hybrid मध्ये? डॉमिनंट कॅरेक्टर भेटतो का? नाही. रेसेसिव्ह कॅरेक्टर भेटतो का? नाही. मग काय भेटतं? इंटरमिडिएट कॅरेक्टर, बरोबर. इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल तर आपल्याला काय भेटेल? इंटरमिडिएट कॅरेक्टर. हे एक्सेप्शन आहे समटाइम्स,
बरोबर. मेंडलने काय केलं होतं, 7 प्रकारचे कॅरेक्टर, 14 प्रकारचे ट्रेट्स, बरोबर है ना, त्यांचा क्रॉस केला, कंट्रास्टिंग क्रॉस केला, आणि प्रत्येक वेळेस त्याला काय भेटलं, डॉमिनंट है ना. तर रूल काय, थंब रूल काय, तर प्रत्येक वेळेस F1 हायब्रिड मध्ये कोण भेटतं, डॉमिनंट कॅरेक्टर भेटतो. पण इथे डेव्हिएट होतोय. इथे F1 मध्ये आपल्याला डॉमिनंट कॅरेक्टर भेटतंय का, नाही. रेसेसिव्ह भेटतंय का, नाही. तर काय भेटतंय, इंटरमिडिएट. मेंडलला एक पण इंटरमिडिएट भेटला नव्हता. कारण येस, गार्डन पी प्लांट या ठिकाणी फॉलो करतो लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, बरोबर, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. पण इथे आपण बघतो एक्सेप्शन. तर एक्सेप्शन हे काही प्लांट नाही फॉलो करत. मग कोणते प्लांट नाही फॉलो करत, तर आपण एक्झाम्पल बघितले काल, मिराबिलिस जलापा अँड अँटेरेनियम मॅजस, स्नॅपड्रॅगन, बरोबर. तर हे 2 प्लांट असे आहेत. एक प्लांट आहे रेड, दुसरा प्लांट आहे व्हाईट. त्यांचा क्रॉस केला आपण. ऍक्च्युअल अकॉर्डिंग टू मेंडल कोणता कलर भेटायला पाहिजे होता, रेड. पण रेड भेटतोय का, नाही. ते म्हणताय यस आम्ही ऐकत नाही मेंडलचं. ते काय म्हणतायत है ना, आम्ही नवीन कलर तयार करू. कोणता कलर तयार करू, पिंक. सो न्यू कलर इज गेट प्रोड्यूस, पिंक, इंटरमिडिएट. आणि मग त्याचं परत सेल्फिंग केलं, तर मग काय भेटलं, यस या ठिकाणी रेशो भेटला. कोणता रेशो भेटला, फिनोटायपिक जिनोटायपिक सेम. कोणता रेशो भेटला, 1:1. सगळे आन्सर करताय परत. आय थिंक आता अजून रिवाइज करण्याची गरज नाही. सेकंड आपण स्टार्ट करू डायरेक्टली. सेकंड काय, डायरेक्टली यस या ठिकाणी सीडी. सेकंड काय, यस या ठिकाणी सीडी, बरोबर. सीडी म्हणजे काय, कोडॉमिनन्स. आता बघा, कोडॉमिनन्स, बरोबर. कोडॉमिनन्स मध्ये काय होईल, व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन कोडॉमिनन्स, यस अंडरस्टँड करा. इट इज द इनहेरिटन्स इन विच बोथ अलिल्स ऑफ जीन आर एक्सप्रेस इन हायब्रिड. काय म्हटलं व्यवस्थित ऐका, डिफरन्स समजून घ्या, आयडी आणि सीडी, बरोबर. आयच्या ऐवजी सी आहे फक्त, बरोबर. बाकी डॉमिनन्स तर आहेच. इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स म्हणजे काय, को म्हणजे सोबत, बरोबर. तर इथे आता या ठिकाणी दोन्ही अलील काय करताय, एक्सप्रेस करतायत. बोथ द अलील्स आर गोइंग टू एक्सप्रेस इक्वली. इनकम्प्लीट मध्ये काय म्हटलं होतं आपण, बोथ अलील गोइंग टू एक्सप्रेस पार्शियली, है ना, थोडे थोडे एक्सप्रेस होत होते. इथे या ठिकाणी दोन्ही अलील एकाच वेळेला एक्सप्रेस होत आहे. इनकम्प्लीट मध्ये दोन्ही अलील थोडे थोडे एक्सप्रेस होत आहे, एक पण एक्सप्रेस होत नाही असं म्हणू आपण. पण इथे काय होत आहे आता, है ना, दोन्ही एक्सप्रेस होत आहे. समजतंय का, बरोबर. असतात ना काही फॅमिली असतात, काही फॅमिलीमध्ये फादर डॉमिनंट असतात, काही फॅमिलीमध्ये मदर डॉमिनंट असते, बरोबर. आणि मग काही फॅमिलीमध्ये दोन्ही डॉमिनंट असतात, मग अवघड आहे, बरोबर है ना. तर यस अंडरस्टँड करा व्हॉट वी आर टॉकिंग. इथे काय होतंय, दोन्ही डॉमिनंट आहे, बरोबर. दोन्ही डॉमिनंट आहे. को डॉमिनन्स, बोथ द अलील्स आर गोइंग टू एक्सप्रेस इक्वली, बरोबर. बोथ द अलील्स आर गोइंग टू एक्सप्रेस इक्वली. फक्त एक वर्ड चेंज करायचा आहे ना. आयडी मध्ये काय होतं, बोथ अलील्स आर गोइंग टू एक्सप्रेस पार्शियली. इथे काय होतंय, बोथ अलील्स आर गोइंग टू एक्सप्रेस इक्वली. मग आता दोन्ही अलील जर एकाच वेळेस एक्सप्रेस झालं तर काय होईल, दोन्ही अलील एकाच वेळेस एक्सप्रेस झालं तर काय होईल, डॉमिनंट कॅरेक्टर भेटेल का, नाही. रेसेसिव्ह भेटेल का, फक्त नाही. इंटरमिडिएट भेटेल का, फक्त नाही. तर दोन्ही कॅरेक्टर एकाच वेळेस भेटेल, नवीन कॅरेक्टर तयार होऊन जाईल. आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक एनसीआरटीने दिलंय, एक स्टेट बोर्डने दिलंय. पहिले स्टेट बोर्डचं एक्झाम्पल घेऊन टाकू, बरोबर. स्टेट बोर्डचं एक्झाम्पल घेऊन टाकू, है ना. सगळ्यांना पीपीटी रिडेबल आहे का, बरोबर है ना. यस, को डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे कॅटल कोट कलर. कोणतं एक्झाम्पल आहे, कॅटल कोट कलर, बरोबर. तर आपण एक कॅटल घेतला. आपण काय केलंय, कॅटल घेतला. यस, कोणता कॅटल घेतला, सपोज वी हॅव टेकन, यस हिअर वी कॅन से, है ना, ऑक्स, बुल, बरोबर. आपण काय घेतला, एक बुल घेतला. आता व्हाईट वर व्हाईट दिसणार नाही, है ना. तर आपण असं म्हणू या ठिकाणी, सर कोणत्या अँगलने बुल आहे, काही सांगता तुम्ही, पण मग कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या, बरोबर. मी लिहितो याच्यामध्ये, हे काय आहे सर, तिथं मधमाशी दिसतंय, है ना. एक्झाम्पल, सपोज या ठिकाणी काय, बुल, बरोबर. आपण क्रॉस करतोय, बरोबर, क्रॉस करतोय. यस, ना, माझी आर्ट खूप चांगली आहे त्याच्यामुळे, बरोबर, कदाचित तुम्हाला समजणार नाही, पण व्यवस्थित बघितलं समजेल. आपण दुसरं घेऊ, यस हिअर वी कॅन से काऊ. आपण काय करू, यस हिअर वी कॅन से, है ना, 2च पाय झाले तरी 4 पाय पाहिजे, 4 पाय, ओके. टेल, काऊ, यस, लिहिलंय, कन्फ्युजन करू नका, है ना. तर आपण काऊ, बरोबर. तर आपण काय घेतलं, बुल, आणि आपण काय घेतलं या ठिकाणी, काऊ. हा कोणता कलर आहे, हा कोणता कलर आहे, सर ब्लॅक कलर. ब्लॅक नाही आहे तो, कोणता कलर आहे,
व्हाईट, कारण व्हाईटवर व्हाईट चालणार नाही म्हणून मी ब्लॅक घेतलाय. इट इज व्हाईट. आणि हा कलर जो दिसतो आपल्याला कोणता कलर आहे? रेड. हा कलर कोणता? यस, हिअर वी कॅन से रेड. बरोबर. सो इथे लिहितोय मी आर आर, है ना. रेड साठी काय लिहिलं? आर आर. आणि इथे व्हाईट साठी काय लिहिलं मी? बरोबर, व्हाईट साठी काय लिहिलं मी? यस, हिअर वी कॅन से व्हाईट साठी लिहितोय मी डब्ल्यू डब्ल्यू. दोन्ही डॉमिनंट आहे, त्याच्यामुळे डॉमिनंट लेटर आपण या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर कोणत्या लेटरने एक्सप्रेस करतो? कॅपिटल. बरोबर. आता मला सांगा इथे इथे काय बनेल? आर. गॅमेट्स. हे झाले पॅरेंट्स. पॅरेंट्स नंतर काय बनवा? गॅमेट. गॅमेट हॅप्लॉइड आहे. इथे काय बनेल तुम्ही सांग? डब्ल्यू. दोन्ही कंबाईंड होतील. दोन्ही कंबाईंड होतील. यस, आर डब्ल्यू. दोन्ही कंबाईंड झाले. काय कंबाईंड झाले? आर डब्ल्यू. बरोबर. मग आता हा कलर कोणता असेल? विच कलर इट इज? आयदर इट इज रेड, आयदर इट इज व्हाईट. नो, इट कलर इज न्यू कलर. कोणता कलर? रोन कलर. कोणता कलर भेटेल इथे? रोन कलर. रोन कलर म्हणजे काय? रोन कलर म्हणजे काय? परत परत आता प्रोजेनी काढतोय मी. दिस इज प्रोजेनी. बरोबर है ना. प्रोजेनी. तर प्रोजेनी आहे. आणि मग आपण बघतो ही प्रोजेनी सपोज, तर तिथं मांजर वाटतं व्हॉट एव्हर. बरोबर. पण मग आता याच्यामध्ये काय असणार आहे? याच्यामध्ये काय असणार आहे? यस, हिअर वी कॅन से आपण बघतोय सपोज व्हाईट कलरचा असेल तर त्याच्यावर रेड कलरचे पॅचेस. सपोज रेड कलरचा असेल तर व्हाईट कलरचे पॅचेस. तर हा कलर कोणता आला? रोन कलर. तुम्ही जर बघितलं, ऑब्झर्व केलं, काऊ, बफेलो है ना, प्लेन कलर नसतो. बरोबर. तर पॅचेस पॅचेस असतो. अर्धा 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 कलर असतो. 50-50 व्हॉट एव्हर. बरोबर है ना. तर या ठिकाणी आपण बघतोय व्हाईट कलर असेल तर त्याच्यावर रेड कलरचे पॅचेस असतील. रेड कलर असेल तर व्हाईट कलरचे पॅचेस असतील. तर हा एक न्यू कलर आहे. कोणता कलर आहे? रोन कलर. अँड इट इज द एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. आणि आता याचा जर आपण सल्फिंग केलं तर कोणता रेशो भेटेल? कॅन यू प्रेडिक्ट? कॅन यू कॅल्क्युलेट? याचं जर आपण सल्फिंग केलं, F1 सल्फिंग करा. कॅन यू डू F1 सल्फिंग युअर ओन? नाही तर मी करतोच इथे, है ना. आपल्याला F1 मध्ये काय भेटलंय? आरडब्ल्यू. तुम्हाला काय करायचं? आरडब्ल्यूचं सल्फिंग. अँड विच रेशो? फिनोटायपिक अँड जेनोटायपिक. कोणता रेशो भेटेल? कॅन यू टेल मी? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर आन्सर. कोण बताएगा? सिंपल आहे. आपण रेड कलरचा कॅटल घेतला, व्हाईट कलरचा कॅटल घेतला, त्यांचा क्रॉस केला, नवीन कलर भेटला, रोन कलर भेटला. पण F2 मध्ये काय होईल? कोणता रेशो भेटला? व्हेरी गुड, एक्सलंट. कोणता कोणता भेटला? 1:2:1. अगेन. बरोबर है ना. अगेन. यस, आपण या ठिकाणी बघतोय आरडब्ल्यू. 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 आपण काय करू? पनेट स्क्वेअर. आपण काय ड्रॉ करू? पनेट स्क्वेअर. तर गॅमेट काय भेटतील इथे? गॅमेट काय भेटतील? आर आणि डब्ल्यू. इथे काय भेटेल? आर आणि डब्ल्यू. यस, आर आर. कोणता कलर येईल? रेड. आर डब्ल्यू कोणता कलर विद्या, येईल? वो मानस आर बोल रहे डब्ल्यू ना. कोणता कलर येईल? कुठला आवाज आहे? ऑनलाईन वाल्यांचा आवाज आहे का? ओके. सो कोणता कलर येईल या ठिकाणी? आरडब्ल्यू. 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 आरडब्ल्यू कोणता कलर येईल? रोन. अँड थर्ड वन दॅट इज यस, हिअर वी कॅन से डब्ल्यू डब्ल्यू. कोणता कलर येईल? व्हाईट. सो अगेन हिअर रेड इज टू रोन इज टू व्हाईट. बरोबर. अगेन अगेन आपण या ठिकाणी काय म्हणतोय? यस, हिअर वी कॅन से आर आर इज टू आर डब्ल्यू इज टू यस, हिअर वी कॅन से डब्ल्यू डब्ल्यू. सो अगेन फिनोटायपिक अँड जेनोटायपिक रेशो काय येईल? 1:2:1. म्हणजे कालपर्यंत आन्सर वेगळं होतं, आता आन्सर चेंज होईल. कोणत्या एमसीक्यूचं? जर तुम्हाला असा एमसीक्यू आला, बरोबर है ना, यस, फिनोटायपिक रेशो अँड जिनोटायपिक रेशो इज सेम, 1:2:1 इन ऑप्शन ऑप्शन आयडी, सीडी, आयडी अँड सीडी बोथ नन. कालपर्यंत याचा आन्सर काय होतं? कालपर्यंत याचा आन्सर होतं आयडी. पण आज याचा आन्सर चेंज होऊन जाईल. आता याचा आन्सर काय येईल आज? आयडी अँड सीडी बोथ. तर दोघांमध्ये या ठिकाणी जो रेशो भेटणार आहे आपल्याला, तो कोणता रेशो भेटणार आहे?
1:2:1 फिनोटायपिक ॲज वेल ॲज जिनोटायपिक. बरोबर. मेंडलने काय सांगितलं होतं, फिनोटायपिक रेशो किती आला पाहिजे, 3:1. इथे 3:1 आला आहे का, नाही. इट इज डेव्हिएशन. तर हे डेव्हिएशन आहे मेंडेलियन लॉजला, है ना, मेंडेलियन जेनेटिक्सला, लॉ ऑफ डॉमिनन्सला. तर दिस इज डेव्हिएशन, दिस इज नॉन मेंडेलियन, दिस इज न्यू मेंडेलियन. बरोबर. न्यू मेंडेलियन इनहेरिटन्स आहे, नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स आहे. समजतं सगळ्यांना. बरोबर. आता एक सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल इंटरेस्टिंग आहे ब्लड ग्रुपचं, दॅट इज एनसीआरटी. बरोबर आहे ना. स्टेट बोर्डने एक्झाम्पल दिलेलं नाहीये, हे एक्झाम्पल एनसीआरटीने दिलंय. कशाचं, कोडॉमिनन्स. तर दोन दोन एक्झाम्पल घेतोय आपण. आयडीचे दोन एक्झाम्पल घेतले होते. कोणते कोणते, मिराबिलिस जलापा अँड स्नॅपड्रॅगन. कोडॉमिनन्सचे दोन एक्झाम्पल घेतोय आपण, कॅटल कोड कलर आणि ब्लड ग्रुप्स, एबीओ ब्लड ग्रुप. बरोबर. दुसरा एक्झाम्पल काय, एबीओ ब्लड ग्रुप. आपण प्रॅक्टिकल केलं होतं. एबीओ ब्लड ग्रुप कोणता, ब्लड ग्रुप कोणाचा, कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आता अजून क्लिअर होईल. बरोबर. यस, आपण बघतोय एबीओ ब्लड ग्रुप, दे आर कंट्रोल्ड बाय द जीन आय. एबीओ ब्लड ग्रुप या ठिकाणी कोणता जीन या ठिकाणी कंट्रोल करणार आहे, तो जो कंट्रोल करणारे ब्लड ग्रुप, त्या जीनला आपण काय म्हणतो, आय. आणि आय जो जीन आहे, इट गोइंग टू कंट्रोल द प्रोडक्शन ऑफ शुगर, पॉलिमर, अँटीजन. बरोबर. दॅट प्रोट्रूड फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ आरबीसी. तर ब्लड ग्रुप कशावर डिपेंड करेल, अँटीजनवर. आणि अँटीजन म्हणजे शुगर आहे, पॉलिमर आहे. बरोबर. यस, या ठिकाणी अँटीजन म्हणजे या ठिकाणी काय, बेसिकली बरोबर शुगर आहे, पॉलिमर आहे, प्रोटीन आहे. बरोबर. तर जो की प्रोट्रूड होईल आरबीसी पासून, आरबीसी पासून प्रोट्रूड होणार आहे. द जीन आय हॅज अलील. आता इथे या ठिकाणी अजून एक वेगळा कन्सेप्ट आहे. कोडॉमिनन्स तर आहेच, पण अजून एक कोणता कन्सेप्ट आहे, मल्टिपल अलील. मेंडलने काय सांगितलं होतं, एका जीन कसा असतो नेहमी, ऑलवेज इन पेअर्स. एका जीन साठी किती आलेलं आहे, 2. पण इथे या ठिकाणी 2 नाहीये, 2 पेक्षा जास्त आहे, तर 3 आहे, मल्टिपल आलेलं आहे. तर दिस इज एक्झाम्पल फॉर मल्टिपल अलील ऑल्सो, है ना. जर तुम्हाला विचारलं एबीओ ब्लड ग्रुप, तर कशाचा एक्झाम्पल आहे, मल्टिपल अलील, जे की आपण पुढे डिस्कस करू. पण आता आपण काय डिस्कस करतोय, कोडॉमिनन्स. तर कोडॉमिनन्सचं पण एक्झाम्पल आहे ना. तर 3 आलेले आहे, आय ए, आय बी आणि आय. बरोबर. आय ए अँड आय बी प्रोड्यूस स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ द शुगर. आय ए वेगळा शुगर तयार करेल, आय बी वेगळा शुगर तयार करेल. अलील आय डज नॉट प्रोड्यूस एनी शुगर. समजतंय सगळ्यांना. अजून क्लिअर या ठिकाणी बघा. ब्लड ग्रुप ए केव्हा म्हणतो आपण, जर सपोज आरबीसी आहे आणि आरबीसी वर या ठिकाणी काय अँटीजन आहे, सर्कल 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 आहे, तर दॅट इज ब्लड ग्रुप ए, है ना. जर यस ट्रँगल ट्रँगल आहे, तर दॅट इज ब्लड ग्रुप बी. दोन्ही आहे, सर्कल आणि ट्रँगल दोन्ही आहे, तर दॅट इज हिअर वी कॅन से ए बी. आणि काहीच नाही आहे, तर आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे, ओ. क्लिअर आहे सगळ्यांना. बरोबर. सो यस, आपण या ठिकाणी बघतोय, यस ब्लड ग्रुपचा कन्सेप्ट, हे प्रॅक्टिकल आपण केलं होतं ऑलरेडी, यू नोज दॅट. बरोबर. आपण ऑलरेडी हे प्रॅक्टिकल केलंय. ए ब्लड ग्रुप केव्हा असेल, जेव्हा त्याच्यामध्ये कोणते जीन असतील, होमोझायगस आय ए किंवा हेट्रोझायगस I A I0, कारण IA एक्सप्रेस वेल डॉमिनंट आहे. बरोबर. तर इथे आपण बघतोय ब्लड ग्रुप बी केव्हा असेल, आय बी. व्यवस्थित ऐका, मी क्वेश्चन विचारेल नंतर, आले पाहिजे क्रॉसेस. बरोबर. आणि मग इथे काय, हेट्रोझायगस IB ए बी केव्हा असेल, IA I B. आणि यस, इथे आपण बघतोय, तर सर्कल पण आहे, ट्रँगल पण आहे, IA पण एक्सप्रेस होतोय, IB पण एक्सप्रेस होतोय. म्हणजे ब्लड ग्रुप AB हे कशाचं एक्झाम्पल झालं, कोडॉमिनन्स. एबीओ ब्लड ग्रुप कशाचं एक्झाम्पल झालं, मल्टिपल अलील. पण ब्लड ग्रुप एबी कशाचं एक्झाम्पल झालं, कोडॉमिनन्स. कारण इथे IA पण एक्सप्रेस होतोय, सर्कल पण बनतोय, पॉलिमर शुगर आणि अँटीजन ए, आणि मग इथे ट्रँगल पण बनतोय, है ना, अँटीजन बी. बरोबर. तर दोन्ही एक्सप्रेस होत आहे. आणि मग त्यावेळेस ब्लड ग्रुप चेंज होऊन जाईल, ए पण नाहीये, बी पण नाहीये, ए बी आहे. बोथ द अलील्स आर गोइंग टू एक्सप्रेस इक्वली, म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, ब्लड ग्रुप एबी. बरोबर. आणि ओ, ओ मध्ये तर काय आहे, ओ मध्ये तर काय आहे, कोणता आवाज येतो, आवाज येतोय का काही, नाही ना. ठीक आहे. सो आपण या ठिकाणी बघतोय, ओ मध्ये काय असणार आहे, I0. बरोबर. तर यस, आपण आता डायरेक्टली क्वेश्चन वर जाऊ, है ना. जिनोटाईप फिनोटाईप तुमच्या समोर आहे. कोणत्या ब्लड ग्रुप मध्ये काय जिनोटाईप असेल, कोणत्या ब्लड ग्रुप मध्ये काय फिनोटाईप असेल, दॅट यू नो. बरोबर. तर इथे एबी ब्लड ग्रुप या ठिकाणी कशाचा एक्झाम्पल आहे, बरोबर. यस, या ठिकाणी कोडॉमिनन्स. मी एक क्वेश्चन देतो तुम्हाला, कॅन यू सॉल्व इट. जर फादरचं ब्लड ग्रुप या ठिकाणी काय आहे, ए, हेट्रोझायगस, ए पण कसा, हेट्रोझायगस, हेट्रोझायगस, हेट्रोझायगस आहे. आणि मदरचा ब्लड ग्रुप या ठिकाणी काय आहे, बी, हेट्रोझायगस अगेन. इथेच लिहिलंय मी हेट्रोझायगस. बरोबर. तर व्हॉट विल बी द ब्लड ग्रुप ऑफ प्रोजेनी, मुलाचे ब्लड ग्रुप काय असतील.
मदरचा ब्लड ग्रुप बी आहे पण हेट्रोझायगस आहे. अशा कंडिशन मध्ये यस या ठिकाणी है ना, कॅन यू टेल मी, जे है ना या ठिकाणी प्रोजेनी आहे तर काय प्रोबॅबिलिटी आहे ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप काय असू शकतो? यस, काय असू शकतो? व्हॉट डू यू थिंक? काय ए असेल? बर, काय असू शकतो? ए बी असू शकतो. एक आन्सर आहे ए, एक आन्सर आहे बी. काय असू शकतो? ओ, ओ असू शकतो. अजून काय आन्सर आहे? कोणाचं बी आहे? बी वाला कोणी आहे का? बी वाला कोणी आहे का? नाही, बी वाला कोणीच म्हणत नाही. सगळे म्हटलं तुम्ही, ए पण म्हटलं, ओ पण म्हटलं, ए बी पण म्हटलं, बी कावर म्हणत नाही? काय मदरचा बी आहे तर मदरचा एक्सप्रेस होणार नाही असं? असं काही आहे का? बघा आपण सॉल्व्ह करू. काय म्हटलं मी? हेट्रोझायगस. फादरचा ब्लड ग्रुप काय? ए. म्हणजे जिनोटाइप काय येईल? जिनोटाइप काय येईल? I0. हेट्रोझायगस आहे. करेक्ट आहे का? याच्यामध्ये काय डाऊट आहे? मदरचा काय ब्लड ग्रुप लिहू मी? आय बी. जिनोटाइप काय येईल? I0. याच्यामध्ये डाऊट आहे काय? कोणाला प्रॉब्लेम आहे? एवढं समजलं सगळ्यांना? हे झालं जिनोटाइप. हे झाले पॅरेंट्स. जिनोटाइप. आता आपण तयार करू गॅमेट आणि स्क्वेअर डायरेक्टली क्रॉस करू. तर कोणता ब्लड ग्रुप तयार होऊ शकतो आपण बघू. प्रोजेनीचा कोणता ब्लड ग्रुप असेल बघू आपण. सो मेल है ना, फादरचे कोणते गॅमेट्स बनतील? IA. समजलं? काही प्रॉब्लेम आहे? मग समजतंय का? नाही समजलं तर विचारा, याच्यानंतर मी क्वेश्चन देईल, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. आता इथे आपण बघू. यस कंबाईन करा. IB. कोणता ब्लड ग्रुप येऊ शकतो? AB. AB येऊ शकतो ना? कोणी सांगितलं? तर करेक्ट आहे. गुड. बरोबर. अजून कोणता येऊ शकतो? IB आणि I0. कोणता ब्लड ग्रुप होऊन जाईल? बी. कोणीच सांगितलं नाही. बी पण येऊ शकतो. कोणीच सांगितलं नाही तुम्ही. बरोबर, बी पण येऊ शकतो ना. म्हणून पनेट स्क्वेअर युज करायचा नाही मी, क्रॉस करायचा नाही मी. बरोबर. इथे इथे काय येईल? I0. कोणता आला? ए पण येऊ शकतो. आणि यस इथे म्हणजे कोणता येईल? ओ पण येऊ शकतो. 25% प्रोबॅबिलिटी इच. कोणता येऊ शकतो? 25% प्रोबॅबिलिटी आहे. आयदर ए असेल, आयदर बी असेल, आयदर ए बी असेल, आयदर ओ असेल. कोणत्या कंडिशन मध्ये? कोणत्या कंडिशन मध्ये? है ना, यस फादरचा ब्लड ग्रुप आहे आणि मदरचा ब्लड ग्रुप बी आहे, किंवा रिव्हर्स पण झाला तर काही इश्यू नाहीये. है ना, सपोज मदर ए हेट्रोझायगस अँड फादर बी हेट्रोझायगस, त्या केसमध्ये पण सेम प्रोबॅबिलिटी 25% इच. ब्लड ग्रुप टोटली कशावर डिपेंड करेल? जीन्स. कोणते जीन्स येतात? मदरवर फादरवर डिपेंड नाही करणार. कोणता आलेले येत आहेत, कोणतं कॉम्बिनेशन बनतंय त्याच्यावर डिपेंड आहे. समजतंय का? आर यू गेटिंग माय पॉइंट? दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करा. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करा. बरोबर. आता हेट्रोझायगस एक्झाम्पल झाला, आता होमोझायगस. बरोबर, होमोझायगस आहे ना, किंवा जाऊ द्या, सोडून द्या विषय. होमोझायगस हेट्रोझायगस आय डोंट नो. तुम्ही तुम्ही डिसाइड करा. बरोबर आहे ना. फादर फादरचा ब्लड ग्रुप आहे ओ. मदर मदरचा ब्लड ग्रुप आहे AB. व्हॉट इज द ब्लड ग्रुप ऑफ चाइल्ड? सपोज फादरचा ब्लड ग्रुप काय आहे? ओ आहे. प्रत्येकाने क्रॉस करायचा आहे. कमॉन. फादरचा ब्लड ग्रुप ओ आहे. मदरचा ब्लड ग्रुप AB आहे. तर मग प्रोजेनी, चाइल्ड, चिल्ड्रन, बेबी बॉय, बेबी गर्ल, व्हॉट एव्हर इट मे बी, काय ब्लड ग्रुप असेल? काय चान्सेस आहे? कोणता कोणता ब्लड ग्रुप येऊ शकतो? कोणता येणार नाही? जमतोय क्रॉस? क्रॉस करा पटकन, फास्ट. एवढा वेळ लागायलाच नको, सध्या समोर आहे.
यस ऑनलाईन वाले क्रॉस करा, सांगा मला फादरचा ब्लड ग्रुप ओ आहे, मदरचा ब्लड ग्रुप ए बी आहे, चाइल्डचे ब्लड ग्रुप काय असतील. सिंपल आहे. जिनोटाइप लिहा, पनेट साडा, क्रॉस करा आणि सांगा. सांग मग फायनल आन्सर. काय येईल? काय काय येईल? कोणता येईल? 50-50% कोणता ओ येईल? ए बी 50% जणांचा काय येईल? ए बी 50% जणांचा काय येईल? ओ. गुड. दाखव कसा क्रॉस केला. आय एम इंटरेस्टेड. व्हेरी गुड. काय येईल? बोला. ही जो वेगळा आन्सर एकदम. 50% ए, 50% बी असं म्हणते. 50% ए, 50% बी. बर. हा काय येईल आन्सर? काय येईल आन्सर? बोला. टेक युअर टाइम. डू इट. क्रॉसेस करावे लागतील. हा इकडे काही येत आहे का? गोल 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 गोल. हा चोर पोलीसने खेळायचंय है ना. चोर पोलीस बी असंच असतं ना काहीतरी. झिरो मग क्रॉस, 3-3 करा, 4-4 करा, तस ते नाही खेळायचंय. आपण क्रॉस करतोय, क्रॉस करा. हा कुठे कुठे भैया? बघा सिंपल आहे, म्हणून सांगतोय स्टेप फॉलो करा. ज्यांना क्रॉस जमत नाहीये, ये जेनेटिक्स आहे. ये जेनेटिक्स आहे. काय लिहायचं? पॅरेंट्स. आता आपण येऊ जिनोटाईप वर. जिनोटाईप वर ओ ए म्हणजे काय? जिनोटाईप येईल आय आय I0 व्हॉट एव्हर. क्लिअर? याच्यामध्ये डाऊट आहे कोणाला? दुसरा तर नसणारच आहे. ओ म्हणजे ए बी म्हणजे काय? जिनोटाईप असेल IA IB. याच्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? आता आता काय? पनेट स्क्वेअर. आता काय करू आपण? पनेट स्क्वेअर करा. मग पनेट स्क्वेअर. रेगिनाल्ड सी पनेट. रेगिनाल्ड सी पनेटने दिलाय स्क्वेअर. कवड्या कवड्या नाहीये. बरोबर. काय आहे? रेगिनाल्ड सी पनेट. बरोबर. एका साईडला मेल, एका साईडला फिमेल. मेल फादर. इथे काय लिहू आपण? आय. इथे काय लिहू आपण? I0. क्लिअर आहे? ह्याच्यामध्ये काय डाऊट? इथे इथे काय लिहायचं? इथे काय लिहायचं? फक्त IA. गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. गॅमेट्स आर ऑलवेज प्युअर. समजतंय सगळ्यांना? बरोबर. इथे काय लिहू आपण? IB. समजतंय का? इथे आपल्याला IA आणि IB असं दोन्ही लिहिता येईल का? नाही. फक्त एकच लिहावं लागेल, IA. सेपरेट करा ना. लॉ ऑफ सेग्रिगेशन काय सांगतो? सेपरेट होईल गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला. IA सेपरेट होईल, IB सेपरेट होईल. आता सिंपल आहे. आता सिंपल आहे. काय? IA I0. डॉमिनंट पहिले लिहितो आपण. इथे काय येईल? IA I0. कोणता ब्लड ग्रुप झाला? ए. दोन्ही ठिकाणी. इथे IB I0. IB I0. कोणता ब्लड ग्रुप झाला? बी. 50%. 50% प्रोबॅबिलिटी ए असेल, 50% प्रोबॅबिलिटी ए बी असेल. ओ नसू शकणार आहे कोणत्याही केसमध्ये. जर ए बी इन्व्हॉल्ड आहे तर ओ येणारच नाही. कारण ओ केव्हा येईल? केव्हा येईल? त्याला काय लागेल? दोन्ही I0 लागतील. बरोबर. समजतंय का? जरी एक ए बी आहे म्हटलं, I0 येणारच नाही. समजतंय का? तर ज्या वेळेस है ना, ज्या वेळेस या ठिकाणी पॅरेंट्स मध्ये कोणी ए बी आहे, त्यावेळेस ओ येईल का? कधीच नाही. येऊच शकत नाही. कारण I0 भेटणारच नाही. आणि दोन्ही I0 लागतील तेव्हा ओ आहे. समजतंय का? तर एक पण पॅरेंट जर ए बी असेल तर I0 म्हणजे ओ ब्लड ग्रुप येणारच. समजतंय का? बरोबर. तर इथे तेच झालंय. आणि मग या ठिकाणी बरोबर, तर होमोझायगस आहे तर मग एक 50% काय बनेल? ए. 50% काय बनेल? बी. अशा प्रकारचे विचारतील क्वेश्चन तुम्हाला. पॅरेंटचा ब्लड ग्रुप, मदरचा ब्लड ग्रुप फाइंड आउट
चाइल्डचा किंवा रिव्हर्स रिव्हर्स पण विचारू शकतात. चाइल्डचा ब्लड ग्रुप असा आहे तर मग पॅरेंट ब्लड ग्रुप काय? इथपर्यंत आलं पाहिजे क्रॉस. समजतंय का सगळ्यांना? बरोबर. तर याची आपण प्रॅक्टिस करू. मी पाठवेला आज क्वेश्चन्स ब्लड ग्रुप्स वर फक्त क्रॉसेस. बरोबर, ते आपण सॉल्व्ह करू. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. बरोबर, जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही पण परफेक्शन येणार नाही. समजतोय कन्सेप्ट? कन्सेप्ट समजतोय. पण मग जेव्हा क्रॉस करायला जातो तेव्हा काहीतरी मिस होतंय. काहीतरी मिस होतंय, एखादी स्टेप चुकते आणि मग सगळं आन्सर चुकतं. समजतंय का? त्याच्यामुळे क्रॉसेसची प्रॅक्टिस करा सर्वांनी. इज इट क्लिअर? बरोबर है ना? आसान है बट प्रॅक्टिस होने के बाद. प्रॅक्टिस नहीं करोगे तो फिर डिफिकल्ट है. तर सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले है ना. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. मल्टिपल अलिल्स. मल्टिपल अलिल्स एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे? बरोबर, एनसीईआरटी ने काय सांगितलं? एबीओ ब्लड ग्रुप. काय एक्झाम्पल आहे? एबीओ ब्लड ग्रुप. बरोबर, एबीओ ब्लड ग्रुप. तर यस, एक दोन जणांनीच आन्सर करेक्ट दिलाय. क्रॉसेसची प्रॅक्टिस करा. मीन वाईल आज फ्रायडे, आज डीएनआरपी होईल आपली. बरोबर है ना. पण मग उद्या सॅटर्डे है ना, अभ्यास करा. उद्या डीएनआरपी होणार नाही. आणि संडेला तर टेस्ट आहे. कोणत्या कोणत्या चॅप्टरवर? कोणत्या चॅप्टर नाही आता, युनिट आहे. चॅप्टर नाही आता, डायरेक्ट युनिट आहे. कोणता युनिट आहे? रिप्रोडक्शन है ना. 400 मार्कांचा पेपर, 360 मार्कांचा पेपर. आणि 360 पैकी 340 आलेच पाहिजे. एक युनिट परफेक्ट झालाच पाहिजे. शनिवार रविवार पूर्ण डेडिकेट करा. परत दोन्ही चॅप्टर रीड करा. बरोबर, पूर्ण है ना. यस, कोणता? RLHP RLH 340 मार्क. बघू कोणाला भेटतंय. बरोबर है ना. कोणाला भेटते तुमच्यामध्ये 340 मार्क रिप्रोडक्शन युनिट वर? एक एक युनिट परफेक्ट करावं लागेल आपल्याला. जेव्हा सगळे युनिट परफेक्ट होतील तेव्हा मग आपण गॅरंटी घेऊ की नाही येतील 340 मार्क. समजतंय का? आणि जर आपल्या टेस्टमध्ये यस या ठिकाणी बायोमध्ये जर तुम्हाला टोटल या ठिकाणी नीट मध्ये है ना 350 पडले तर मग फायदा होऊन जाईल तुमचा. 350 भेटले है ना. केमिस्ट्रीमध्ये 150 भेटले, 500 झाले. बरोबर, फिजिक्स मध्ये 100 जरी भेटले तरी 600 होऊन जातील. आणि मग 100च्या वर भेटले 120 130 तर मग तुमच्या मनासारखं कॉलेज पण भेटेल है ना. 600ला गॅरंटी MBBS भेटेल. आणि त्याच्यावरती जर मार्क्स असतील तर मग गॅरंटी मनासारखं कॉलेज पण भेटेल. तर पहिलेच जरा तुम्हाला मी पाठवतो लिस्ट. बरोबर है ना. टॉप 20 टॉप 30 कॉलेजेस इन इंडिया, त्यांचं मेरिट किती मेरिटला क्लोज झालंय. तर टार्गेट करा आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे, ते किती मार्काला क्लोज होईल. तेवढे मार्क आलेच पाहिजे. त्यासाठी काय करावा प्लॅन इथपर्यंत है ना. तर मी पाठवतो तुम्हाला आज उद्यामध्ये मेरिट. बरोबर, टॉप 30 कॉलेज इंडिया आणि त्यांचं मेरिट कितीला क्लोज झालंय नीट मध्ये. बरोबर है ना. एम्सचे कॉलेज आहे. एम्सचं नंबर 1 आहे, पण ते पण दिल्लीचं, बाकीचे एम्स नाही है ना. बरोबर, दिल्लीचं जर एम्स भेटलं तर लाईफ आहे. MBBS कोणताही भेटलं तर लाईफ आहे. पण त्यातल्या त्यात या ठिकाणी सुपॅरिटी. क्लिअर आहे? बरोबर. तर यस या ठिकाणी फोकस करा. तिसरं एक्झाम्पल बघतोय आपण मल्टिपल अलिल्स. आय थिंक आता क्लिअर झाले. पहिले दोन कन्सेप्ट कोणते कोणते? कोणते कोणते कन्सेप्ट? ID आणि CD. ID म्हणजे काय? इनकम्प्लीट डॉमिनन्स. CD म्हणजे काय? को डॉमिनन्स. आता आपण बघतोय मल्टिपल अलिल्स. यस, मेंडलने सांगितलं 2 अलील असतात, पण माझा काही काही जण एक्सेप्शन आहेत. ह्युमन बिंग पण एक्सेप्शन आहे एबीओ ब्लड ग्रुप मध्ये. इट इज द प्रेझेन्स ऑफ मोर दॅन 2 अलिल्स. बरोबर. जर दुसरं एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक तर एक्झाम्पल झालं एबीओ ब्लड ग्रुप मल्टिपल अलिलचं. ह्युमन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड ग्रुप असतात. लेव्हिस ब्लड ग्रुप, बॉम्बे ब्लड ग्रुप. त्याच्यामुळे फक्त ब्लड ग्रुप नाही म्हणायचं, काय म्हणायचं? एबीओ ब्लड ग्रुप. बरोबर. सो एबीओ ब्लड ग्रुप आपण या ठिकाणी बघतोय. दुसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मल्टिपल अलिलचं. काय? तर यस, ड्रॉसोफिला विंग्स. त्याच्यामध्ये 5 आलेलं आहे. किती आलेलं आहे? ड्रॉसोफिला विंग साईज है ना. याच्यासाठी जो आलेलं आहे तर त्यासाठी 5 आलेलं आहे ड्रॉसोफिला विंग्स. तर 2-2 एक्झाम्पल ध्यानात ठेवा ऍटलिस्ट. बरोबर, एबीओ ब्लड ग्रुप, मल्टिपल अलिलचा एक्झाम्पल आणि ड्रॉसोफिला विंग्स. ड्रॉसोफिला विंग्स तुम्ही बघितलंय का कधी? ड्रॉसोफिला बद्दल है ना. यस, मधमाशी बद्दल है ना, माहिती आहे का तुम्हाला? बरोबर. सायंटिफिकली जर आपण सायन्स अप्लाइड केलं, जर आपण फिजिक्स अप्लाइड केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रॉसोफिला आहे. काही ड्रॉसोफिला मध्ये विंग्सची साईज मोठी आहे, काही ड्रॉसोफिला मध्ये विंग्सची साईज छोटी आहे. आणि एवढी छोटी आहे की सायंटिफिकली दिस विंग्स कॅन नॉट कॅरी द वेट
ऑफ ड्रॉसोफिला. म्हणजे ते उडू नाही शकणार. जर सायन्स अप्लाय केलं, लॉजिक अप्लाय केलं, फिजिक्स अप्लाय केलं, तर विंग्स एवढे मोठे नाहीच आहे की त्यांचं जे वेट आहे ते कॅरी करू शकतील. समजतंय का मी काय बोलतोय? अरे समजतंय का? पण सायन्स आपल्याला माहितीये. ड्रॉसोफिलाला सायन्स माहितीये का? नो. ड्रॉसोफिलाला काय माहिती? फक्त काय माहिती? फक्त उडायचं. आणि मग तिथे सगळे रूल्स, सगळे लॉ, बरोबर, ती बायपास करते आणि उडते. म्हणजे काय सांगतोय मी, जे इम्पॉसिबल आहे ते पण पॉसिबल होईल केव्हा? जर इच्छाशक्ती असली तर. बरोबर है ना? सायंटिफिकली उडूच शकत नाही ते. तेवढं जर या ठिकाणी विंगची साईज आहे, तेवढं वेट ते कॅरी होऊच शकत नाही, कधीच होऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे. है ना? पण यस, इम्पॉसिबल आपल्याला माहिती आहे. ड्रॉसोफिलाला माहिती आहे का इम्पॉसिबल नाही? त्याला फक्त एकच माहिती, उडायचं. बरोबर. सो यस, आपण या ठिकाणी बघतोय है ना, ड्रॉसोफिला विंग्स, एबीओ ब्लड ग्रुप. यस. आणि मग या ठिकाणी कोणाचे एक्झाम्पल आहे? मल्टिपल अलिल्स. अलिल्स ऑफ एबीओ ब्लड ग्रुप, 3 अलिल्स आहे, आय ए, आय बी, आय. इन एन इंडिव्हिज्युअल ओनली 2 अलिल्स आर प्रेझेंट. इंडिव्हिज्युअल मध्ये 2च अलिल असू शकतात 3 पैकी. पण पॉप्युलेशन मध्ये मात्र या ठिकाणी 3 अलिल आहे. समजतंय का? एखाद्या पर्सन मध्ये 2च अलिल आहे. पण वेन वी टॉक अबाउट पॉप्युलेशन, तर मग कोणामध्ये आय ए पण असेल, कोणामध्ये आय बी पण असेल, कोणामध्ये आय झिरो पण असेल, है ना? तर मग आपण या ठिकाणी म्हणतोय मल्टिपल अलिल हा कन्सेप्ट कोणासाठी? इंडिव्हिज्युअल साठी नाहीये. आतापर्यंत जे सगळे कन्सेप्ट बघितले आपण इंडिव्हिज्युअल साठी बघितले, बरोबर. पण मल्टिपल अलिल हा इंडिव्हिज्युअल साठी आहे का? नाही. हा कोणासाठी आहे? पॉप्युलेशन साठी आहे. बरोबर. मल्टिपल अलिल कॅन बी फाउंड ओनली इन पॉप्युलेशन. क्लिअर? इंडिव्हिज्युअल मध्ये नाही सापडणार. इंडिव्हिज्युअल मध्ये तर 2च आलेले आहे. नेक्स्ट आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्स. नेक्स्ट एक्झाम्पल, पॉलिजेनिक इनहेरिटन्स. पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय? सिंगल जीन, सिंगल जीन, आणि मग त्यांच्यामुळे, बरोबर, सॉरी, काय, नॉट सिंगल जीन, हे प्लिओट्रॉपी झालं. मल्टिपल जीन्स, मल्टिपल जीन्स, दे आर गोइंग टू कंट्रोल, दे आर गोइंग टू कंट्रोल सिंगल कॅरेक्टर, है ना? आणि मग आता इथे फक्त 2च ट्रेट नसणार आहे, अपोजिट कंट्रास्ट, तर इथे मल्टिपल ट्रेट्स असणार आहे. एक्झाम्पल, ह्युमन स्किन कलर. ह्युमन स्किन मध्ये आपण बघतोय, है ना, बरोबर, अल्बिनो. अल्बिनो म्हणजे एकदम व्हाईट, म्हणजे इवन हेअर्स आर ऑल्सो व्हाईट. मेलानिन बनतच नाही, अल्बिनो व्हाईट कम्प्लिटली. बरोबर. पण मग या ठिकाणी है ना, फेअर, लेस फेअर, मग मुलॅटो, मग डार्क, बरोबर, मग व्हेरी डार्क, बरोबर. तर या ठिकाणी खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, है ना? तर आपण या ठिकाणी बघतो ह्युमन स्किन कलर बिकॉज इट इज कंट्रोल्ड बाय 4 जीन्स. असंच एक्झाम्पल आहे ह्युमन हाईट. दुसरं एक्झाम्पल काय आहे? ह्युमन हाईट, बरोबर, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 3.5, 4, है ना, 5, 6, 7, 8, बरोबर, व्हॉट एव्हर, है ना. 8 फीटचा रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड, बरोबर. तर हा काय? मल्टिपल अलिल्स, है ना. तर हा कन्सेप्ट आपण आता उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये बघू, प्लिओट्रॉपी आणि मल्टिपल अलिल, है ना. सर नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स उद्या आपलं कम्प्लीट होऊन जाईल. मीन वाईल आज या ठिकाणी फिनिश करतोय. आज डीपीएस नाही आहे, बरोबर, है ना, ऑनलाईन पाठवतो, बरोबर, है ना. पण मीन वाईल यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा